काय म्हणणं त्याविषयी? ड्रॉपिंग टेस्ट काढल्यामुळं बैलांचे आयुष्य अजून वाढणार आणि या शर्यती क्षेत्राला गोरगरीब जेवढे बैलगाडा मालक आहेत त्यांना सुद्धा प्राधान्य भेटेल जिंकण्यासाठी. कारण की काही लोक टोचनवर बैल पळवतात ना, ते टोचनच्या नंतर त्यांचा स्पीड एकदम घोड्याप्रमाणे असतो. मग त्याच्यामुळे आता ते टोचन वगैरे बंद झाले म्हणजे ज्याच्यात खरोखर धमक आहे आणि ज्याच्यात ताकद आहे, ओरिजिनल जो पळणारा बैल आहे तो पळून तो त्याच्या पळाच्या जोरावर यश मिळवणार. म्हणून ते ड्रॉपिंगचं जे टेस्टिंग काढलेलं आहे, शेवाळे आबा असतील या वरची घाटावरची मंडळी असतील ज्यांनी पण हा नियम अटी काढले असतील त्यांची सुद्धा मी आभार व्यक्त करतो ना. आमची तर छाती टोकून इच्छा आहे, कधी पण आमच्या मथुरला चेक करू शकता एकदम छाती टोकपणे. आणि आमचा चॅलेंज आहे जिथं कोणतीही गोष्ट आमचा जो पलतोय मथुर तो ओरिजिनल जे त्याला खायला लागते खाद्य, ज्या माणसाला जसं खाद्य लागते अन्न लागतो तसंच त्याच्याप्रमाणे त्याचा जो अन्न आहे खुराक आहे, या वाडा असेल, बाटूक असेल, जवरी असेल, या उडीद मठ असेल, मक्का असेल, भुट्टा असेल, आम्ही आतापर्यंत त्याच्यावर मथुरला पलवत आलो आहे आणि तेच रूटीन आयुष्यभर त्याला ठेवत राहणार आम्ही. आपले खाद्यावर आपले नक्कीच दादा जो आपला आपण